कोणत्याही भाज्या किंवा मसाले न वापरता झटपट तयार होणारी डाळ खिचडी बनवतोय. त्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी केली. एक मोठ्या आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतला होता, तो चांगला परतून घेतला. कांदा थोडा मऊसूत झाला की एक मध्यम आकाराचे टोमॅटो आणि 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून ती सुद्धा परतून घेतलेली आहे. सोबतच पावडर मसाले घालायचे. 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग आणि 1 मोठा चमचा धने जिरे पावडर. मसाले थोडेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला डाळ तांदूळ घालायचा आहे. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ तांदूळ घालून पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर डाळ तांदळाच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी इथं पाणी गरम करून यामध्ये घालून घेतलं. चवीनुसार मीठ घालायचंय. सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करून याला मध्यम आचेमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तयार झाली आपली कोणतीही भाज्या न वापरता, मसाले न वापरता डाळ खिचडी. गरमागरम ताकाची कढी आणि भाजलेल्या उडदाच्या पापडासोबत सर्व्ह करूया.